त्यांची मजा वेगळीच आहे. हे बघा साईडला बघा कसं मुलगा दोघं जण हे बघा BMW 5 सिरीज तिकडे गँग लोक बघा. ब्लॉग मध्ये उद्या सुरुवात आहे. तर आज आपण चाललो इथं लालबाग म्हणजे चिंचपोकलीला आग बनायला गेलतो. तसं आज कोणता फोन आला? चिंचपोकलीला गेलतो तसं आता विसर्जनाला चाललो, आग बनायला चाललो होतं. हे बघा आम्ही कधी जाऊन बघा 1 2 हे दोघं बाईकवर गेले ते 3 4 5 6 7 8 9 10 11 जण होतो आम्ही. 14 जण येतो. 14 जण काय चिंचपोकलीला गिरगाव चौपाटीला. इथून पहिले आता किती वाजलं थांब 6:15 वाजलं. इथून पहिले जायचं आहे बोलला. इथून पहिले जायचं पनवेलला. आपली पनवेल बस येईल आता 7:30ची. मग तिथच्या डायरेक्ट ट्रेन मधून. हा बोल. हे बघ आमचा भाई बोलतो काय विसर्जनाला आम्ही चालून दोघं मेहनती माणसं. बस अजून येते. आता बससाठी थांबलो आम्ही. भाई आपली गाडी बघा इथं लावलेली आहे. इथं स्टँडवर आपल्या लावलेली आहे गाडी. गाडी घेऊन नाही चाललो लायसन. आणि लायसनसाठी मेन गोष्ट तर आहेत आम्ही किती जण 10 जण आहोत. आता आम्ही आमची लालपरी लवकरात लवकर येणार आहे. आमची सगळ्यात भारी गाडी लालपरी येईल आता. स्वस्त आणि मस्त एकदम आरामदायक. हे पण ये जण आहेत 1 2 3 4 5 6 नाही 5 जण. आपण बघू शकता आमच्यासोबत गण्या धाबावाला गण्या धाबावाला गोविंद हे पण आमच्या सोबत आलेला आहे. अशोक नाही येणार. अशोक थोड्या टायमात येणार. हा गाण्याचा तिसरा भाऊ पण आलेला आहे. मंडळी बघू शकता. बघू शकता कुठं आहे अध्यक्ष. आमचा अध्यक्ष गोड गणपती. आमचा गोड गणपती अध्यक्ष गाईस. चला बस मध्ये बसलोय आता. कारवाड्या आला आता जास्त करत नाही कारण की चार्जिंगचा मी इश्यू आहे. बघा आमचं सोन्याबाई बसलाय बघा. इथं बसलं हे 2 बसलं इथं. आम्ही गावांची लोक बस पूर्ण खाली होते. आता इच्छा डायरेक्ट पनवेलला. मग पनवेलला भेटू तुम्हाला आता. चला. A few moments later. भाई पनवेलला आली आता. पनवेलची पहिले मॅगडीला बोलतात जायचं. मॅगडीला तुम्हाला प्लॅनिंग सांगते कशी आहे लालबागची. तुम्हाला मॅगडीमध्ये गेल्यावर सांगते. हे बघा हे आलं. आम्ही धावत आलो बसमधून उतरलो तसं. चला मॅगडीला जाऊया. स्नॅप लवर चालाय जा. भाई ओरियन मॉलला आलोय. थोडा फिरू इथं. फिरून मग नंतर जाऊ डायरेक्ट. सगळं मी झालं. फोन तिथं आहे ओरियन मॉलला. आम्ही आता थोडा फ्रेश करू. मॅगडीला बर्गर थोडा फ्रेश करू आम्ही इथं. हे बघ याची तर चप्पलच तुटली रे बिचाराची. आम्ही तर बोलवतो लालबागला तुटल. लालबागची जागी पनवेलला तुटली. आपल्या नाही गर्दी बघा. सॅटरडे आहे ना. गर्दी आहे. मॉलला पण गर्दी आहे तशी पण. हे बघा यांचा ऑर्डर येऊन मागवला पण ते दोघं तिकडे आहेत. ते पहिले मला व्हेज यांचा ऑर्डर पेंडिंग आहे. व्हेज कधी करू? व्हेजवाले आम्ही 300 मायनस करून कधी झालं. त्याच्यानंतर आम्ही निघणार इथून आल्यानंतर मुंबई. आणि आम्ही रात्रभर नाही सकाळी रात्रभर पूर्ण राहू. 930 बोल. साहेब काय म्हणतात बघा. वडापाव त्यांची मजा वेगळीच आहे. हे बघा साईडला बघा कसं मुलगा दोघं जण एकदम मॉलमधल्या पोरी बघतात. मॉलमधल्या पोरी बघतात. मॉल मधला फुल ना जरा. यांना काही टेन्शनच नाही कसला.
तुम्ही करा काय करायचं ते करा ना, आम्ही आमचं वेगळं वेगळं बसतो. मस्त बाहेर बघत बसताना खातात. कोरियन मॉलमधून निघलो आता डायरेक्ट मुंबईला. आता टेन्शन, आता तुम्हाला प्लॅनिंग कशी सांगते बघा. आता इथून खाला बिला सगळा तर पोट भरून डबल बर्गर मागवलेले, जरा मिक्सअप झालेत. डायरेक्ट आता आपण स्टेशनला जातो, इथून डायरेक्ट मुंबईला. प्लॅन असा आहे आमचा, तर लालबागचा राजा तुम्हाला माहितीच असेल, पूर्ण रात्रभर मिरवणूक त्यांची असते. रात्रभर पूर्ण फिरून मग सकाळी विसर्जन होते. काय काय आला रात्रभर विसर्जन असते, तर आम्ही पण तसं जाणार आहोत. रात्रभर आम्ही पूर्ण फिरून झाल्यावर मग सकाळी डायरेक्ट गावाला. सकाळी डायरेक्ट केलो ना थेट. आता माझा मोबाईलचं मला टेन्शन पडते, मी ब्लॉग काढते, चार्जिंग उतरल. असा तर नॉर्मल यूज केला ना तर पूर्ण उद्या संध्याकाळपर्यंत टिकल चार्जिंग. पण व्हिडिओ काढते त्याच्यामुळं जरा सीन आहे. बघू कसं करता इथे. हे बघा सगळं चालत गँग पूर्ण सगळी रॅलीच काढली डायरेक्ट लालबागच्या राजाची. आता जातून स्टेशनला तिकीट काढतो, तुम्हाला डायरेक्ट ट्रेनमध्ये भेटते. सगळे जण बसलून आता इथे ट्रेनमध्ये बसलो. डायरेक्ट हे कुर्ल्याला उतरत आहे ना, पहिला डायरेक्ट कुर्ल्याला उतरायचं आहे ना. कॉटन ग्रीनला उतरत आहे. हे बघा हे स्नॅप करते. सगळं बसलं ना आपल्या मध्ये. आता वाजले 10 सध्या तर वाजले किती 10 वाजता. 10 वाजून मात्र एक तास गेला घर आपल्याला. 11 तरी वाजले. 11 साडे 11 वाजता कॉटन ग्रीनला उतरू. दादरपूरला नाही, आता कॉटन ग्रीनला उतरू. तिकडून डायरेक्ट तसं फिरत लोकल ट्रेन आपला मानसरोवर स्टेशन आला. इकडून ना दिसला थांबल्या कारण पाठीव त्या साईडून दिसल. मानसरोवर नाव दिसला तर बरा दिसला तर बघा आपला कामोट्यामधला मानसरोवर रेल्वे स्टेशन. आता बघा इथून डायरेक्ट थेट मुंबई. कसला कुठं स्टॉप नाही. नक्की पण प्लॅनचा सांगता नाही आमचा. प्लॅनचा भाई कधी पण म्हणत होते. आदित्य भाईला वलकर असेल तर मी नाही तुला वेगळा आदित्य भाईला सीवूड वरून आला आता. काय तुझा का बस तुझा बोलू नको काय माहित आहे. चार्जिंगची बचत करते जरा. चार्जिंगची बचत करायला लागेल. किती राहिली चार्जिंग? 65 चार्जिंग राहिली. रात्रभर टिपायचं चार्जिंग आता पण. आता इच्छा सगळं गणपती बघत आलो. ट्रेन मध्ये रात मध्ये गेली. हसलो विसलो बेकार. हे हसवलंय हे निघाला. भाई एरिया बघा. थांबा कॅमेरा साफ करते. एरिया बघा कसला आहे. फुल डीजे विजेचा बंदोबस्त. आमची पोरा बघा सगळी चालली आता. सध्या तर वाजले सॉरी सध्या तर वाजले 11-10 झाले. पाठीमागं बघ एक्साइटमेंट. पाठीमागं अजून आमच्या गावात आली म्हटलं. एक्साइटमेंट एवढे आहे ना काय समजा नाही काय वाजता हो.
गुलाल बघा खाली घातला आहे. गुलाब गो आंबी. मग तेच बोलतोय गुलाल बघ नुसता. भाई आता डीजे बीजे सगळा बंद. 12चा टायमिंग आहे. सगळा डीजे बीजे बंद केला आहे. तरी तर पुढं चालू आहे. बघू आता फटाके झाडा धरू आपण. रात्रभरातही चालू पण डीजे बंद आता. डीजे बंद 12पर्यंत टायमिंग असतो. आम्ही रात नसलो मजा केली जाऊ. आता मी जेव्हा आगमनाला गेलो तिकडं जायचं आता. हे बघा चिंचपोकळी चिंतामणीचा यो ला मेन कमानी. थांब गाडी जाऊ. भाई पोलिसांचा पण बंदोबस्त खतरनाक आहे. बघा मेन कमानी चिंचपोकळीचा चिंतामणी. भाई माझ्याकडची जेवढा ॲडजस्ट होते ना व्हिडिओ काढायचा तेवढा काढून घेते मी. माझी चार्जिंग का आली आता 50% आली. माझी टिकाला चार्जिंग उद्या संध्याकाळपर्यंत टिकल. पण मेन गोष्ट तर व्हिडिओ काढते ब्लॉग काढते त्याच्यामुळं तर होयच नाही. त्याच्यामुळं माझ्याकडची जेवढा ॲडजस्ट होते थोड्या क्लिप काढते. बाकीच्या मोबाईलमधून पण घेईल त्यानंतर क्लिप काढल्यानंतर. काय भाई आता थांबलो चिंचपोकलीला स्टेशनला. स्टेशनवर आलो रेल्वे स्टेशनला. इथून जायचं आता बायकलाला. आता इथून पुढं नाचाचा विषयच नाही कारण की गर्दी बेकार असेल. आता गणपती जाऊ. गणपती गणपती बघा. गणपती बघा 12 नंतर एकदम काय वाजत विजत नाही. एकदम शांतपणे येतात. कारण की 12चा टाइम 12पर्यंत आहे. ट्रेनसाठी थांबली. ट्रेनचा कधी टायमिंग होता 12:09ची ट्रेन होती. 12:15 झालं तरी सोना काय बोलतो बोल. सोन्या बाई काहीतरी बोलते. बोल हे कॅमेरा चालू केला की असं असतात. काहीतरी बरीच लोक आहेत. हे बघा लोक बरीच आहेत. 12:30 वाजले. 12:30 गर्दी बघा. गर्दी अजून आता आम्ही सध्या बायकला आहोत. बायकला आहोत. लालबाग मिळालं आमची माणसं आम्हाला मिळणार नाही. 100% गॅरंटी देतो. सोबत राहील मिळतील. पुढचा लालबागचा राजा आपला पुढचा. हे कायला बघा या पोलिसांच्या गाड्या दिसतात ना तिथला पुढचा हो. असा व्हिडिओ घेणं बघा हे वाला लालबागचा राजा. भाई गर्दी बघा अजून एवढ्या टाइम झालं तरी पण लोक बघा. लोकांची तर बरीच मजा आहे. लोकांना डायरेक्ट घरांशी डायरेक्ट दर्शन. टेन्शनच नाही. पाठी बघा काय बोलतं. आगरी कोल्यांची अख्खी मुंबई आपली आगरी कोल्यांची आहे. असा नाही मुंबई सगळ्यांचीच आहे. गाणं बघलाच नाही. उंबर साडीचा राजा
भाई 2 वाजत आले तरी टाइम बोलते तरी लोक बघा किती आहेत तरी लोक लय बेकार आहे. लागला नाही नाही वाटत होतं नाही. तुझा मोबाईल नीट नाही करा. हो हो चला चला भाई ए, थांब भाई गर्दी बेकार आहे. आमचे अर्धे जण आम्ही किती 7 जण इथं आहोत न बाकीच्या किती जण 9 जण. काय 9 जण. 9 जण 9 जण. बाकीचे 9 जण तिकडे आहेत पाठी राहिले लालबागच्या राहिले. आम्ही या लेफ्ट साईडची नाही आम्ही राईट साईड सिंगल ते लेफ्ट साईडची गर्दीशी आलो. आयफोन 16 अरे आम्ही पण येतो काय काय आहे काय आहे? लालबाग येणारे आमच्या इकडे आहे ना बरोबर ना याच गल्लीतून जाणार आता येणार आता 15-20 मिनिटात येईल लाईन मध्ये गावात हा पोटचा राजा आहे. तर आता आम्ही बघा सोसायटी चहाचा आणि आम्ही त्यांचे धन्यवाद बोलतो की असल्या रात्रीच्या आम्हाला त्यांनी पुढे चहा दिलेला आहे आणि त्यांचे आम्ही भरपूर धन्यवाद आता केक मध्ये केक पण दिले त्यांना. आता आम्ही खाण्यापिण्याच्या चहामध्ये मेन गोष्ट सांगू दे. आहेत आम्ही सोबत 16 जण आलो होतो पण आता 16 जणातून आम्ही 7 जण उरलेलो आहोत हे बघा 7 जण आणि 9 जण अलग झालेले आहेत. तर आम्ही 7 जणांनी तब्बल 1200 ते 1300 रुपयात आम्ही खायला फुकट खाल्ला आहे आणि आता फुल एन्जॉय करत आहोत. 1200 आणि 1220 आणि हा 10 आणि हे 10 आणि सोसायटी चहा पावडर 30 रुपये 1230 रुपयात आम्ही फुकट खायला काढलेला आहे. अजून बाकी आहे. मी तर बाई खाय नाही कारण पुढच्या खायला ऍसिडिटी झाली मग चला आता पुढे जाऊ. लोकांचा बघा इथं नाही इथं बघा हे बघा या नाही बरा झाला. लोक बघा कशी बसली आरामचे लोकांना काहीच टेन्शन नाही. इथे थांब बापू बघा बापू 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 आपले बापू बापूना सलामी जय हिंद जय भारत बापू यांना सलामी दे. जय
पोलिसांचा बंदोबस्त लय खतरनाक आहे. बाबू सगळं प्लॅस्टिक सगळं वाटतं. त्यांना जाता जाता वाट लागली. हे बघा सगळं भिजलं. भिजलं सगळे. यो पुन्हा आहे सगळं भिजलं. नाही बघा ही आहेत परत जाता आता. पाऊस आला एकदमच जोरात अचानक. भाई पोलिसांचा बंदोबस्त खतरनाक आहे. मगाशी एक मला वाटते ब्लॅक कमांडोवाले होते एकदम साईड लोक. आम्हाला वाटलं का एक तसं नॉर्मल हे असेल 3D मध्ये केलेला मॉडेल असेल. पण हल्ले ना तो बेकार आमची फाटली. हॅलो चालत असून मरीन ड्राईव्ह टॅक्स तिकडं या साईडला इथं तिकडं विसर्जन करतात गणपती. जिथं आता गिरगाव चौपाटीवरून आलो तिथून आहे. काय बोल हे बोल. अभी मरीन ड्राइव में आए हैं और लाटा देखो और पाऊस भी आया है. पहिले बरं वाटतं तिथं बसल्यावर. हवा पण येते आणि पाऊस पण आलाय नेमकी त्यात. हा तिकडे झपाटा मोठा आलाय म्हणजे आमची पूर्ण नंतर आहे सध्या. लाटांचा आवाज आपण चला या वाट लावायला पाऊस येऊ परत चला. इथं आल्यावर पाऊस यायचा होता. याला पण सुटलेला होता. चला 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 पावसाला वाट. हे बघा BMW 5 सिरीज. तिकडे एक BMW आहे आणि तिकडे कॉर्नरला एक मर्सिडीज C क्लास आहे ना वोल्वोचे आहे. इथे ही 5 सिरीज आहे. गाड्या मुंबई म्हणजे गाड्या खतरनाक येते. खतरनाक गाड्या. मेन संडेला आलं ना मरीन ड्राईव्हला कामच होते. स्पोर्ट्स बीट गाड्या भेटते उलट भारी. भाई 4:30 वाजला अजून मरीन ड्राईव्हला जाऊ. ते आता त्यांचा सीन काय झाला चर्चगेटच्या इथं. हे बघा म्हणजे चर्चगेट स्टेशनला तिथं फ्रँकी खाली भूक लागलेला. फ्रँकी होती तिथं दुकान उघडा. ते फ्रँकी खाली आता बसलो. हे दोघं ते दुकानात काय ते चॉकलेट आणायला गेले ते तिथं आता मरीनला जाऊन जरा बसू फ्रेश हो. अरे मरीनला जायला कंटाला नाही येत पण मेन पावसाचं सीन असतं यार. पाऊस कधी पण येतंय. त्याची मुलं मग जायचं मन नाही करत. पहिले गेलो पाऊस आला परत आलो हे परत तिथं होतं अर्धच मग अर्ध्या रस्त्यामध्ये होतं. हे बिकी आवाज कमी कर थोडा. बिकी आवाज कमी कर थोडा. हे तिथं होतं. तिथं परत गेलो. तिथं परत थांबून परत तिथं पाऊस आला म्हणून पावसामुळे कटायला ते गावाला. तिकडे बसा तू जा झोप चल. आता आलो स्टेशनला चर्चगेटला. इथं बसलोय. ते लोक आहेत अजून गिरगाव चौपाटीला आहेत. ते आता इथे त्यांना बघू मरीन ड्राईव्हलाच बोलू. मग काय बोलतो. व्लॉग संपवतो इथंच. तुम्हाला कसा वाटला सांगा. मी व्लॉग इथंच साईड करतो कारण की मुंबईला गेल्यावर माझं तसंच सीन होतं. भाई मोबाईलची चार्जिंग उतरून जाते आणि येताना थकतो तिथं ते माणूस ते. तर आम्ही तिथं मग काय आलं नंतर मरीन ड्राईव्हला बसलो. नंतर जे बाकीचे आपले तिकडचे होते मित्र लोक गेलेले ते म्हणजे पाठी राहिलेले ते 9 जण ते मग सोबत आले. मग सोबत येऊन मग आम्ही नंतर 7:30ला पाठ झाली तिथंच मग तिकडून निघालो. आणि माझं मेन मोबाईलची चार्जिंग पण संपली. माझा मोबाईल स्विच ऑफ होता. त्यामुळं मला व्लॉगिंग करता पण नाही आली. आणि मेन गोष्ट तर एवढं थकलेलं ना माझं शपथ पूर्ण बॉडी पेन करत होती. पाय तर एवढे दुखत होते ना. मी चालत कसं आलो ते मला माहिती आहे. म्हणजे आम्ही मरीनवरून डायरेक्ट CSTला चालत गेलो तिथपर्यंत. तिथून नंतर ट्रेननी नंतर आलो. नंतर 9ची बस होती गावातली. त्या 9च्या बसने आलो. नंतर मी घरी जाऊन थोडा मी आंघोळ पण नाही केली. फ्रेश झालो. तोंडात पाय धुतले आणि गप जाऊन झोपलो. डायरेक्ट पोचलो कितीला आम्ही 10ला गावाला पोचलो. आणि डायरेक्ट झोपलो कितीला मी 10:30 काहीतरी झोपलो. आणि डायरेक्ट 5:00 उठलो. मग 5:00 उठून मग नंतर गावावरून नंतर कलंबोलीला आलो मी. एवढं हे सगळं झालं. मी ब्लॉग एंड नव्हता केला तर आता एंड करतोय. ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्कीच सांगा मला. खूप मजा केली मुंबईला जाऊन. एक नंबर मजा आली विसर्जनाला. पण भाई मला ना पुढच्या वर्षीपासून मी विसर्जनाला जाणार नाही. हालत लय बेकार खराब होते कारण की लय म्हणजे लय चालायला लागतं. परत गर्दी असते. ते मग नाही गेलेलं परवडलं. मग काही गोष्टी परत हरवल्या तर मग वाट लागते. मग परत पुढच्या वर्षीपासून असं करणार आहे. आगमनाला जाणार आहे आणि मध्ये दर्शन गणपतीच्या टायमाला 10 दिवसांमध्ये दर्शनाला जाणार आहे. बस विसर्जनाला नाही जाणार. आता एक्सपिरियन्स भेटला आहे पहिल्या वर्षीचा ते बरंच भेटला आहे.
चला ब्लॉग संपवता येतच. कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. कॅमेरामध्ये काय फॉल्टी नका समजू, कारण की मी कॅमेरा तसंच खाली ठेवला आणि मी तसंच बोलतोय नॉर्मली. नाही तर तुम्हाला वाटायचं ब्लॅक दिसते तर हे करते. मी तसंच केलं. चला बाय बाय.